नमस्कार. सर्व बेस्ट कंत्राटी कर्मचारी, आपण जो लढा लढत असलेला तो लढा अजूनपर्यंत चालू आहे. आज 13/11/2024 हे आम्हाला दिलेली जी तारीख होती कायद्या नियमाप्रमाणे आम्ही आज आलो होतो. हंसा कंपनीचे कर्मचारी आणि डागाचे, कारण जे आपण केस टाकली तुम्हाला बोललो होतो मी, राष्ट्रपतीपासून किंवा मंत्रालयापासून ज्या गोष्टी चालल्यात त्यांच्यावरती केस दाखल करण्यासाठी पाठपुरावा जो चालू होता की त्याचं पहिली स्टेप आता कायदेशीर मजबूत उभा राहिलेली आहे. कारण आपलं लढाचं आहे. कारण लढून आम्ही जे आहेत आता जे आमची कमिटी आहे ते खरोखर लढत अजूनसुद्धा काही आम्ही स्वतःहून त्यांच्यासमोर गेलेलं नाही, पण आम्ही लढतो आहे ही गोष्ट लक्षात असू द्या कर्मचाऱ्यांनी. दुसरी गोष्ट म्हणजे कायदेशीर लढा लढत असताना आज जे आमचे SMTP डागा कंपनीचे कोणी आलं नव्हतं, आम्हालाही पत्र दिलं त्यांना तिथे आलं नव्हतं. शेवटी ठीक आहे, आम्हाला काय त्याचं काय घेणं देणं, आम्हाला आमचा न्याय पाहिजे. ते न्यायाला सुरुवात झालेली आहे. कारण ज्या आपल्या सुविधा आहेत त्या सुविधा ते देत नाहीत, त्यासाठी आपण लढत आहोत. ज्या नियमाप्रमाणे किमान वेतन जे मूळ वेतन जे आहे त्याप्रमाणे आपण लढत आहोत. म्हणून आज आपण इथं आम्ही आलेलो आहोत. एक गोष्ट प्रत्येक कर्मचाऱ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की आपण काय केलं पाहिजे. लक्षात असू द्या, कुठलाही अधिकारी असू द्या, आता ते सेवानिवृत्त बसलेले आहेत, ते तर कमवून बसले. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलले, त्यांना काही घेणं देणं नाही तुमचं कंपनी बंद पडली किंवा नाही पडली. पहिला MP बंद पडली, त्यांना काय घेणं देणं. आता हंसा कंपनीच्या जवळजवळ 800-900 कर्मचारी बाहेर आहेत, पण त्यातील अर्धी कंपनी चालू आहे. पण ती कंपनी यांना बाहेर काढले. विचार करा, कोण आलं का तुमच्यासाठी? कोणी येत नाही. कायदा हा मजबूत आहे, कायद्याने लढायला शिका. जसं आम्ही फॉर्म भरून दिलेत त्या पद्धतीनं अमित जाधव ह्यांनी पण फॉर्म भरलेले. राहिलेले कोणतेही इतर कर्मचारी त्यांनी ह्यांना भेटा, कसे फॉर्म भरायचे, काय भरा ते सबमिट करा शासनाला. त्या पद्धतीनं आपण लढू. त्या पद्धतीने केस चालू आहे. आपल्याला 100% न्याय मिळणार ही सत्य परिस्थिती आहे. हा लढा पुढे चालू ठेवणार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गणेश, जय. नमस्कार माननीय महोदय, बेस्ट कंत्राटी कर्मचारी. तर तुम्ही जो कामगार विभाग आयुक्तालयासमोर जो व्हिडिओ बघितला असेल अगोदरचा, त्या व्हिडिओबद्दल थोडक्यात सांगतो तुम्हाला. ज्या पद्धतीने आपण लढा देत असताना तो लढा चालूच आहे. मी तुम्हाला अगोदरही सांगितलं, खालचे शासन आपल्याला दाद देत नसल्यामुळं मला वर दिल्लीपर्यंत राष्ट्रपती भवनपर्यंत जावं लागलं. सतत तक्रार मी केल्या आहेत, करत आहेत, पुढं करणार. कारण तुम्ही आमच्याच ताटातलं खातात. त्यामुळे त्या दबावाखातीर मी मागच्या वेळेला पण सांगितलं होतं, आझाद मैदानला तुम्हाला ते बघितलं असाल, गुन्हा दाखल करण्यासाठी गेलो होतो. परत त्यानंतर हा जो फॉर्म कायद्यानुसार आम्ही 2 फॉर्म भरून दिले होते आपल्या कंपनी. मी SMT डागा PL या कंपनीचा कर्मचारी आहे आणि हंसाचे जे आमचे ते कर्मचारी त्यांनी भरून दिलेले आहेत. लक्षात असू द्या, या 2 कंपनीचे आम्ही हे 2 फॉर्म शासनाला भरून दिल्यामुळं कायदेशीर, लक्षात असू द्या, कायदेशीर, बेकायदेशीर नाही, कायद्यात आहे. त्याच्यानुसार तुम्हाला कर्मचाऱ्याला, ज्या कर्मचाऱ्याला कामावरून कमी केलेलं असेल त्या कर्मचाऱ्याने लवकरात लवकर फॉर्म भरण्यात यावे. जो मग मी व्हिडिओमध्ये बोललो आहे तो हंसा कंपनीची ज्या आता सध्या कंपन्या बंद आहेत, केलेल्या आहेत जाणून बुजून, अचानक कंपनीतल्या कर्मचाऱ्याला बाहेर काढलेला ह्या कंपनीवाल्याने. त्यामुळे जे कंपनीतले कर्मचारी बाहेर पडलेले आहेत हंसा कंपनीचे, अमित जाधव मग मी नाव सांगितले दिंडोशीला, त्याला भेटून त्या सर्व कर्मचाऱ्याने हे 2 फॉर्म भरून कामगार विभागाला देणे. तो तुम्हाला सांगेल, त्याला भेटा. कारण तुम्हाला जर न्याय पाहिजे असेल, तुमचं नुकसान भरपाई पाहिजे असेल तर लवकरात लवकर, पुढची आमची तारीख आहे 26, म्हणजे निवडणूक झाल्यानंतर आम्हाला तारीख दिलेली आहे 26/11/2024. तोपर्यंत द्या. जमलं तर कामगार विभागाला त्यावेळेस पण या, त्यावेळेस बोलू, भेटू. हा राहिला तुमचा फॉर्म भरून देण्याचा विषय. हा फॉर्म भरून द्या, कारण हा पेपर आहे कामगार विभागाचा. आज आमची 13/11/2024 3:30 आमची मीटिंग होती. कामगार विभागाने आम्हाला बोलवलं होतं, झालं. जी केस होती कायद्यानं चाललेला आम्ही आहे, त्या कायद्यानं बरोबर त्यांनी केस उभा केलेली आहे आणि तो गुन्हा दाखल करायला लावलेला आहे. भविष्यात नुसतं कामगार विभाग नाही, बेस्ट प्रशासन, महानगरपालिका, पोलीस प्रशासन यांनी जर न्याय नाही दिला त्यांना पण मी त्या पद्धतीने मी राष्ट्रपतींना यांची तक्रार चालूच आहे, पुढं पण करणार. बरोबर. हा राहिला कामगार विभागाचा. कारण बेस्ट प्रशासनाने हे बघा मला पेपर पाठवले होते, ह्यातले हे 4 पेपर. पहिला कामगार विभाग होता, हे 4 पेपर गृह पोलीस प्रशासनाला केलेला व्यवहार आहे.
त्यांची केस उभा राहणार. त्यांनी काय उत्तर दिलं मला माहिती आहे, मी उत्तर दिले त्यांना आणि पुढे द्या. स्वराज्य संस्था स्थानिक ज्या आपल्या संस्थेमध्ये आपण काम करतो त्याला स्थानिक संस्था म्हणले, ज्याच्या अंतर्गत तो विषय एक एक अर्ज सांगतो. असे अनेक आहे, ते फक्त आले तेवढं सांगतो. परत स्वराज्य संस्था हे बेस्ट महानगरपालिका ना, आणि हे लास्टचं पण आहे गृह पोलीस, म्हणजे पोलिसांना ज्या पद्धतीने पोलीस प्रशासन याच्यावर करतं त्या पद्धतीने त्याच्या झाल्या ते विषय. आणि मागच्या वेळेस बोलवलं आझाद मैदानावर आम्ही तक्रार दाखल केली होती, त्या पद्धतीने हे कुलाब्याला, आता त्या गृह पोलीसचा मी चौथा फॉर्म देतो, कुलाब्याला त्यांनी सांगितलं होतं कुलाब्याला ज्या तुम्ही म्हणत असाल फक्त माझा विषय किंवा आमच्या कंपनीचा विषय नाही, पूर्ण बेस्टमधील कंत्राटी सर्व कर्मचारी, आता कर्मचारी कोण आहे, सर्व चालक वाहक, कंत्राटी चालक वाहक जे आहे त्यांच्याबद्दल जे तपावणी म्हणजे तुमच्या पगारामध्ये याच्यामध्ये तपावणी होते आणि इतर मुद्द्यावर तक्रार केली होती, हे शासनाचा एक कुलाबा पोलीस चौकीचा आहे. त्यांना काय उत्तर द्यायचं मी ते दिलेलं आहे, तुम्हाला अगोदरून सांगितलं. आता हे 4 फॉर्म झाले. स्वराज्य संस्था म्हणजे मग सांगितल्याप्रमाणे पोलीस प्रशासनबद्दल पण आहे, कुलाबा असू द्या, आझाद मैदान, बीकेसी, आमची मी जिथं काम करतो मुलुंड प्रशासन, मुलुंड पोलीस चौकी, यांना मी सविस्तर काय द्यायचं ते उत्तर दिलेलं आहे. त्यावर भविष्यात येणाऱ्या कायदेशीर कारवाई व्हायला चालू होणार आणि चालू झालेली आहे, या आजचा पुरावा आहे. येणाऱ्या ह्याच महिन्यात 26 तारखेला ज्याला जमेल त्यांनी यावे, तिथं त्याला कळते खरं काय चालू आहे ते. आणि जे बाहेर आहेत काढलेले कामगार त्यांनी जे अर्ज, मग आम्ही दिंडोशी हंसा कंपनी त्यांनी तो अर्ज भरून अमित जाधव आमचा तो कमिटीचा कर्मचारी सदस्य आहे त्याच्यावर भरून द्यावे, कारण आपल्या सर्वांना नुकसान भरपाई न्याय मिळेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.